नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या विषयामध्ये तुमचं स्वागत आहे. तर याच्यामध्ये आपण आज तिसरा धडा सुरू करतोय. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. तर मागील इयत्तामध्ये इथं दाखवतोय मी पहा. मागील इयत्तामध्ये आपण विविध जीवन प्रक्रियांचा अभ्यास केलेला आहे. पाठीमागच्या धड्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या जीवन प्रक्रियांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये श्वसन, त्यानंतर पेशी विभाजन, आता त्यांची नावं इथं दिलेली आहेत पहा. पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदन, प्रतिसाद इत्यादी. प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत. म्हणजे जेवढे पण काही सजीव आहेत त्या सजीवांना जिवंत राहण्यासाठी या ज्या काही प्रक्रिया आहेत या आवश्यक आहेत. या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियांसारखीच अजून एक जीवन प्रक्रिया सजीवांमध्ये आढळते, ती म्हणजे प्रजनन. परंतु प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते. तर तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी मदत करते. म्हणजे काय तर सजीवाला ही जीवन प्रक्रिया जिवंत राहण्यासाठी उपयोगी नाही. तर तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी मदत करते. आता याच्या पुढे प्रजननाची व्याख्या परीक्षेमध्ये विचारली जाते. प्रजनन म्हणजे काय? एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. सजीवांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांपैकी प्रजनन हे एक विशेष लक्षण आहे पहा. म्हणजे सजीव आहेत त्यांच्यामध्ये खूप सारी लक्षणं आहेत, त्यापैकी प्रजनन हे एक विशेष लक्षण आहे. प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी प्रजनन हे एक कारण आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जीवद्रव्य पाण्यात तयार झालं आणि त्यानंतर त्या जीवद्रव्यापासून ही पूर्ण सजीवसृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणजे हे अचानक घडलेलं नाही, तर उत्क्रांती त्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे. तर या उत्क्रांतीसाठी प्रजनन हे एक महत्त्वाचं कारण आहे पहा. म्हणजे उत्क्रांती होण्यासाठी जे काही कारण होतं त्या अनेक कारणांपैकी प्रजनन हे एक कारण आहे पहा. म्हणजे उत्क्रांती होण्यासाठी प्रजनन आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की मानव अगदीच पूर्वी माकडापासून उत्क्रांत होत आलेला आहे. म्हणजे रानटी अवस्थेमध्ये होता, त्यानंतर आधुनिक झाला आणि आत्ता अतिशय आधुनिक झालेलं आहे. मग हे होण्याची जी काय प्रक्रिया आहे याला उत्क्रांती असं म्हटलं जातं. आणि या उत्क्रांतीच्या पाठीमागं मुख्य कारण काय आहे तर हे प्रजनन आहे.
प्रजननाची व्याख्या काय? एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. तर परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचं पहा, हे विचारलं जातं. आता हे काय प्रजननाचे प्रकार आहेत पहा. काय आहेत? प्रजननाचे काही प्रकार आहेत. त्याच्यामधला आहे पहिला अलैंगिक प्रजनन, असेक्स्युअल रिप्रोडक्शन. आता युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबिलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय. तर याच्यामध्ये काय असतं पहा, जे अलैंगिक प्रजनन आहे, असेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे, तर त्यांच्यामध्ये युग्मकांची निर्मिती होत नाही. जसं की आपल्याला माहिती आहे, स्त्रीयुग्मक, पुयुग्मक अशी युग्मकं तयार होतात, त्यांचा संयोग होतो आणि त्यानंतर सजीव जन्माला येतो. परंतु अलैंगिक प्रजननामध्ये युग्मक निर्मितीची काही आवश्यकता नसते. आणि लैंगिक प्रजननामध्ये काय असतं, तर 2 जीव त्या ठिकाणी ती प्रक्रिया राबवतात. म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक. म्हणजे स्त्री स्त्रीयुग्मक तयार करते, पुरुष पुयुग्मक तयार करतो आणि मग त्यांचा संयोग होऊन जीव जन्माला येतो. परंतु इथं युग्मक निर्मिती होत नाही. एकच जीव नवीन जीवाची निर्मिती करतो याच्यामध्ये. जसं की पहा, आपण एखादी फांदी लावतो, गुलाबाची फांदी लावतो, बरोबर. म्हणजे कुठल्या झाडाची एक फांदी लावली की त्यापासून नवीन झाड तयार होतं. पण काही बाबतीमध्ये ही प्रक्रिया शक्य नसते. आता 2 भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असल्यामुळं, तर या ठिकाणी काय होतं पहा, की 2 भिन्न युग्मकांच्या संयोगाशिवाय हे घडून येतं. त्यामुळं नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो पहा. म्हणजे त्याचा जो कोण जन्म देणारा असतो, त्या जनकासारखे हे तंतोतंत अगदी हुबेहूब त्याच्यासारखेच असतात. कारण एकाच पेशीपासून ते तयार झालेले असतात. 2 पेशींचा इथं संयोग होत नाही. अगदी एका पेशीकडूनच यांची निर्मिती होत असल्यामुळं हे जन्माला येणारे जे काही नवजात सजीव आहेत, हे नवजात सजीव अगदी तर दाखवते पहा, हे जन्माला येणारे नवजात सजीव जे आहेत ते तंतोतंत मूळ सजीवासारखेच असतात. आणि या प्रजननात केवळ एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते. म्हणजे या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे पहा. तर पेशीचं विभाजन 2 प्रकारे होतं. तर त्याच्यामध्ये गुणसूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन. त्यापैकी इथं काय होतं, तर एकाच जनकापासून, जनक म्हणजे जन्म देणारा, नवीन जीव निर्माण होत असल्यामुळं गुणसूत्री विभाजनाने यांची काय होते, निर्मिती होते. आणि जननिक विचरणाचा अभाव हा लैंगिक प्रजननाचा तोटा आहे. तर वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा फायदा आहे पहा. तर काय होतं याच्यामध्ये, तर जननिक विचरण म्हणजे त्यांच्यामध्ये असे वेगळेपण नसतो. आपले तर मानव किती आहेत, प्रचंड संख्येने आहेत, पण एक दुसऱ्यासारखा बिलकुल नाही. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी फरक हा असतोच. परंतु हे जे अलैंगिक प्रजनन आहे, या अलैंगिक प्रजननामध्ये काय होतं, तर जननिक विचरणच होत नाही. म्हणजे सगळे एकसारखेच. हा याचा काय आहे, तोटा आहे. तर यांचं फार फास्ट प्रजनन होतं पहा, वेगाने प्रजनन होतं.
हा या पद्धतीचा काय आहे, फायदा आहे. तर आपण अलैंगिक प्रजनन हे अभ्यासलेलं आहे. तर याच्यामध्ये काय होतं, तर युग्मक निर्मिती होणं म्हणजे युग्मकांची निर्मिती होत नाही. एकच सजीव काय करतो, जन्माला घालतो, म्हणजे जन्म देतो सगळ्यांना. त्याच्यामुळं हे मूळ सजीवासारखेच असतात आणि त्यांचं गुणसूत्री विभाजनाने हे निर्माण होत असल्यामुळं जननिक विचरण म्हणजे याच्यामध्ये जनुकीयरित्या काही बदल होत नाही. आता या प्रजननाचा तोटा असा आहे की हा आहे की जननिक विचरण होत नाही, तर अतिशय वेगाने प्रजनन होतं. हा या पद्धतीचा काय आहे, फायदा आहे. आता पुढं आपण पाहतोय पहा, तर एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. आता ते कसं अवलंबतात हे आपल्याला या भागामध्ये शिकायचं आहे पहा. तर याच्यामध्ये सुरुवातीला आहे द्विविभाजन. आता नावातच आहे पहा द्विविभाजन. तर याच्यामध्ये काय होतं, दोन भाग होतात. आता हे कुठं कुठं होतं हे बघूया आपण. तर जे जीवाणू आहेत, आदिजीव आहेत, दृश्य केंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. आता हे द्विविभाजन आपण काय पाहतोय, द्विविभाजन पाहतोय पहा. तर या द्विविभाजनामध्ये काय होतं, तर त्याचे दोन भाग होतात आणि असे दोन भाग कोणाचे होतात, तर आदिकेंद्रकी सजीव, त्याच्यामध्ये जीवाणू येतात. त्यानंतर जे आदिजीव आहेत, आदिजीव कोणकोणते आहेत, त्याच्यामध्ये एक आहे अमिबा, दुसरा आहे पॅरामेशियम, तिसरा आहे युग्लिना. हे जे काही आदिजीव आहेत ते त्यांचं प्रजनन, ती त्यांची जमात कशी वाढवतात, तर या द्विविभाजन पद्धतीने वाढवतात. आणखी हे द्विविभाजन जे आहे प्रजनन करण्याचा घटक, तर तो दृश्य केंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीनं अलैंगिक प्रजनन करतात. म्हणजे तंतुकणिका असतील किंवा हरितलवक असतील, हे देखील काय करतात, तर अलैंगिक पद्धतीने प्रजनन करतात. आता या प्रकारात काय होतं पहा, जनक पेशीचं दोन समान भागात विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होतात. आता हे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं होतंय. आता इथं चित्रामध्ये दाखवतोय पहा. याच्यामध्ये काय होणार होता पहा, जनक पेशी जी आहे, आता ही जनक पेशी आहे पहा, इथं दाखवलेली आहे. ही काय आहे, जनक पेशी आहे. आणि इथं कोपऱ्यामध्ये कर्सरच्या साहाय्याने मी तुम्हाला दाखवतोय पहा. हे बघा, ही जनक पेशी आहे, बरोबर. जनक म्हणजे जन्म देणारी, आणि त्यापासून या जन्म घेतलेल्या या दोन काय आहेत, नवजात पेशी आहेत. म्हणजे एकापासून किती झाले, दोन तयार झाले. आता हे कसे झाले, तर यांचं विभाजन झालं. जनक पेशीचं काय झालं, दोन समान भागात विभाजन झालेलं आहे. आणि हे जे विभाजन आहे ते सूत्री किंवा असूत्री अशा दोन्ही पद्धतीनं होतं. आता वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये विभाजन करण्याचा अक्ष म्हणजे जिथून त्याचं विभाजन होणार आहे तो अक्ष वेगवेगळा असतो. आता उदाहरणार्थ अमिबा विशिष्ट आकार नसल्याने तो कोणत्याही अक्षातून विभाजित होतो, म्हणून याला साधे विभाजन म्हणतात. आता अमिबा जो आहे, या अमिबाला पहा, इथं दाखवलं आहे. हे अमिबामध्ये होणारं जे विभाजन आहे इथं,
हा जनक अमिबा आहे आणि त्याच्या जनक म्हणजे जन्म देणारा अमिबा आणि नवजात अमिबा म्हणजे त्याच्यापासून तयार झालेले नवजात अमिबा. आता याला काय ठराविक अक्ष नाही, म्हणजे त्याच्यातून त्या अमिबाचे 2 समान भाग होतील असं काही याच्यामध्ये अक्ष नसतो. मग याचं जे विभाजन आहे ते कोणत्याही अक्षातून होऊ शकतं, म्हणून याला म्हणायचं साधं विभाजन. पहा, साधं म्हणजे हे कुठून कसंही होते पहा. आणि त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला, तर द्विविभाजन याच्यामध्ये अमिबा, हे बघा इथं दाखवतोय मी, हा अमिबा विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो, म्हणून याला साधे द्विविभाजन म्हणतात. आता जो पॅरामेशियम आहे तो आडवे द्विविभाजन या पद्धतीने करतो, तर युग्लिना उभे द्विविभाजन या पद्धतीने विभाजित होतो. आता याच्यामध्ये 3 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पहा. तर याच्यामध्ये दाखवलेलं आहे, तर हा युग्लिना आहे, हा दिसतोय, या सजीवाचं नाव आहे युग्लिना. आता याचं विभाजन कसं झालेलं आहे, उभं झालेलं आहे बघा. कसं झालेलं आहे, उभं झालेलं आहे. म्हणजे इथं आहे, इथं आल्यानंतर याचा केंद्रक काय होतोय, विभाजित व्हायला लागतोय. त्यानंतर आणखीन इथं केंद्रक विभाजित होतोय. इथं बघा एकच याला कशाभिका आहे, इथं याला 2 होतात. परत त्यानंतर याचं विभाजन होतं, केंद्रक विभागला जातो, त्यानंतर पेशीद्रव्य विभागलं जातं आणि शेवटी हे 2 युग्लिना काय झाले, तयार झाले. इथं कसं विभाजन झालेलं आहे, उभं झालेलं आहे, बरोबर. तर पॅराशियममध्ये आडवं विभाजन होतंय पहा, दुसऱ्या ह्याच्यामध्ये दाखवतो पहा. हा बघा, हा आहे पॅरामेशियम, बरोबर. हा आडवा विभागला, आडवा म्हणजे इथं याला खाच पडली अशी, बरोबर दिसते अशी खाच, बरोबर कुठं पडली, मध्ये पडली. आणि मध्ये पडून इकडं हा अर्धा विभागला गेला आणि इकडं, आणि असे 2 भाग झाले. आणि नंतर हे नवजात पॅरामेशियम, म्हणजे हा जनक पॅरामेशियम आहे आणि त्याच्यापासून तयार झाले हे 2 नवजात पॅरामेशियम. आता हे कसे तयार झाले, तर हे आडवं विभाजन झालं बा, आडवं विभागले, बरोबर त्याच्या आडवे विभागले गेले. आणि इथं साधं द्विविभाजन आहे पहा, हे अमिबा करतो. आणि इथं आपल्याला दिसतंय ते युग्लिन आहे. हे कोणतं आहे, हे युग्लिन आहे पहा हे. आणि या युग्लिनामध्ये काय होतंय, तर हे उभं द्विविभाजन होते पहा. तर एक पेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन शिकतोय, त्यामध्ये अलैंगिक प्रजननाचा जो पहिला प्रकार आहे द्विविभाजन, हा आता आपण पाहिलेला आहे. तर त्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो आहे बहुविभाजन. एकपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजननाचा जो काही दुसरा प्रकार आहे तो बहुविभाजन. पहिला कोणता अभ्यासला, द्विविभाजन. त्याच्यामध्ये काय होत होतं, तर एकाचे 2 भाग होत होते. कधी तो असा उभा विभागला जात होता, तर कधी तो असा आडवा विभागला जात होता, बरोबर. आता बहुविभाजन अमिबा किंवा त्याच्यासारखे जे काय एकपेशीय आदिजीव असतात ते अशा प्रकारे त्यांचं प्रजनन घडवून आणतात. आता हे काय करतात, तर प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीनं अलैंगिक प्रजनन करतात. म्हणजे ज्या वेळेस प्रतिकूल परिस्थिती असते, अमिबा असेल किंवा त्याच्यासारखे काही इतर सजीव असतील, तर ते काय करतात,
तर बहुविभाजन पद्धतीनं त्यांचं प्रजनन घडवून आणतात. आता प्रतिकूल वातावरण म्हणजे काय? ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते, त्यावेळी अमिबा किंवा त्याच्यासारखे एकपेशीय जे काय आदिजीव आहेत ते अशा प्रकारचं अलैंगिक प्रजनन करतात. आणि या परिस्थितीमध्ये काय होतं, तर अमिबा छद्मपाद तयार करत नाही. छद्म म्हणजे खोटे, पाद म्हणजे पाय. म्हणजे आता प्रतिकूल परिस्थिती आहे ना, तर त्यावेळेस तो काय करणार, त्याला ज्याची आवश्यकता राहत नाही ते तो तयार करत नाही. हालचाल पण तो थांबवतो. प्रतिकूल परिस्थिती आहे, काही करता येत नाही, मग तो छद्मपाद तयार करत नाही, हालचाल थांबवतो, तो गोलाकार होतो. त्यानंतर तो कसा होतो, गोलाकार होतो आणि त्याच्या पेशीपटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतो. अशा कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला पुटी असं म्हटलं जातं. तर पुटी म्हणजे काय, तर संरक्षक कवच असलेला पेशीपटलाभोवती कोणताही एक पेशी असेल तर त्याला पुटी म्हणायचं. की ज्या सजीवाने त्याच्या पेशीपटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार केलेलं आहे, तर अशा कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला पुटी म्हणतात. आता त्या पुटीमध्ये काय होतं पहा, तर बहुविभाजन अभ्यासतोय आपण विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये हे बहुविभाजन पद्धती कधी अंगीकारली जाते, ज्यावेळेस प्रतिकूल वातावरण असतं त्यावेळेस. प्रतिकूल वातावरण आहे आणि प्रजनन करायचं आहे, मग ते कोणत्या पद्धतीनं करायचं, बहुविभाजन पद्धतीनं करायचं. मग त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते काय करतात, तर छद्मपाद तयार करत नाहीत, हालचाल थांबवतात, गोल आकार करतात त्यांचा आणि पेशीपटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतात. आणि असं कवच जो सजीव तयार करतो त्या सजीवाला पुटी असं म्हटलं जातं. मग त्या पुटीमध्ये पहिल्यांदा काय होतं, फक्त केंद्रकाचं अनेक वेळा सूत्री विभाजन होते व अनेक केंद्रकं तयार होतात. मग पेशीद्रव्याचंही विभाजन होतं. अगोदर कशाचं विभाजन होतं, आता एका सजीवापासून दुसरा सजीव तयार करायचा. हे एक पेशीय सजीव आहेत, फक्त यांच्या शरीरामध्ये एकच पेशी आहे. मग ते काय करतात, तर आता एकापासून खूप तयार करायचे आहेत ना, तर एक पेशी असेल तर तिच्यामध्ये एकच केंद्रक असणार आहे, बरोबर. मग त्या केंद्रकाचं काय करतात, खूप वेळा ते विभाजन करतात, सूत्री विभाजन, आणि अनेक केंद्रकं तयार होतात. मग काय होतं, पेशीद्रव्याचंही विभाजन होतं आणि मग अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. आणि ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती आहे तोपर्यंत ते पुटीमध्येच राहतात आणि अनुकूल परिस्थिती आल्यानंतर पुटी फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. तर बहुविभाजनामध्ये काय होतं, तर प्रतिकूल वातावरण असतं त्यावेळेस जे काही सजीव आहेत अमिबासारखे ते छद्मपाद तयार करत नाहीत आणि काय करतात, हालचाल थांबवतात आणि त्यानंतर त्यांचा आकार गोलाकार होतो. त्यानंतर पेशीपटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार होतं आणि असा जो सजीव असतो म्हणजे ज्याच्या भोवती कवच तयार झालेलं आहे त्या सजीवाला पुटी म्हणतात. त्या पुटीमध्ये काय होतं, पहिल्यांदा फक्त केंद्रकाचं अनेक वेळा विभाजन होतं, त्यातून अनेक केंद्रकं तयार होतात. त्यानंतर पेशीद्रव्याचं पण विभाजन होतं आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. आणि प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत ते पुटीमध्येच राहतात आणि अनुकूल परिस्थिती आल्यानंतर पुटी फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. इथं पहा, आकृतीच्या साहाय्याने आपल्याला ते व्यवस्थित समजेल. हा जनक अमिबा आहे
आणि त्याच्यापासून हे छोटे छोटे तयार झालेले काळे काळे डॉट दिसत आहेत, हे नवजात काय आहेत, अमिबा आहेत. आता हे बघा, हा अमिबा आहे. हा जो दिसतोय हा वेगळ्या रंगामध्ये आत असलेला हा काय आहे, अमिबा आहे. आता त्याने त्याच्या भोवती काय केलेलं आहे, निळ्या रंगाचं असं संरक्षक आवरण तयार केलेलं आहे, कवच तयार केलेलं आहे, ज्याला काय म्हणतात, पुटी असं म्हणतात. त्यानंतर त्या पुटीमध्ये त्यांनी काय केलं तर अनेक वेळा, मोठं करून दाखवतोय बा, तर हा कर्सर मी दाखवतोय बा, या कर्सरने हे जे दाखवतोय हा अमिबा आहे, बरोबर, ठीक आहे. आणि हे कर्सरने जे मी दाखवतोय त्याच्या भोवती हे संरक्षक असं आवरण तयार झालेलं आहे, ज्याला आपण पुटी म्हणतो. आता या पुटीमध्ये काय झालं पहा, तर या केंद्रकाचं अनेक वेळा काय झालं, विभाजन झालं, बरोबर. त्यानंतर पेशीद्रव्याचं पण विभाजन झालं आणि अनेक छोटे छोटे अमिबा काय झाले याच्यामध्ये तयार झाली. आणि ज्यावेळेस अनुकूल परिस्थिती येते पहा, अनुकूल परिस्थितीमध्ये काय होतं, हे दिसतं, हे पुटी, निळसर पुटी, ही पुटी काय झाली, फुटली आणि त्यातून हे अनेक अमिबा काय झाले, बाहेर पडलेले आहेत. हे नवजात अमिबा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पुढचा धडा सुरू केला होता, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, त्याच्यामधला जो पहिला घटक होता अलैंगिक प्रजनन, त्याच्यामधला जो काय पहिला घटक एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन, तर त्याच्यामध्ये आपण एक 2 प्रकार पाहिले, एक द्विविभाजन आणि दुसरा बहुविभाजन. द्विविभाजनापासून 2च सजीव तयार होतात, तर बहुविभाजनापासून अनेक सजीव तयार होतात. याचा तुम्ही व्यवस्थित घरी अभ्यास करा.